काय काय हे कपडे घातलेत मोने साहेब? हा, आणि तुम्ही हिंदी सिनेमातल्या त्या जुन्या हिंदी सिनेमातले विलन आहात का? घरात सुद्धा गॉगल घालायला. मी बदलतो. तुमची कपडे बदलतो. शिकार करतील ना लोक वेगळा प्राणी समजून. मी बदलतो. राजकुमार हे गाणं का वाजवलं की तुम्ही ही कामं अशी मोठ्या मोठ्या लोकांची करता. म्हणजे गेले काही दिवस मी बघतोय तुम्ही एकेकाच्या महान व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा आपल्या अभिनयाने सजीव करताय, रंगवतायत. एका चित्रपटामध्ये माननीय शरदचंद्र पवार यांचं पात्र उभं केलं होतं. दुसरी गोष्ट सिनेमा. त्याच्यानंतर व्यक्ती आणि वल्ली नावाच्या नाटकात तुम्ही पु ल देशपांडे साहेबांची भूमिका केली होती. आता एका चित्रपटामध्ये तुम्ही प्राध्यापक वसंत कानेटकरांचं काम केलं होतं आणि मध्ये एक चित्रपट आला होता त्यात तुम्ही एका प्रख्यात गुंडाचं काम केलं होतं. या सगळ्यातले तुम्ही नेमके कोण आहात? राजकारणी आहात, गुंडा आहात, प्राध्यापक आहात का कोण आहात? म्हणजे प्रश्न. यामध्ये अजून एक व्यक्तिरेखा रंगवायची राहिली आणि बहुतेक लोक मला असं म्हणतात की तू आयुष्यभर तीच व्यक्तिरेखा रंगवतोस. ती व्यक्तिरेखा म्हणजे संजय मोने. पूर्ण एपिसोड पहा झी5 भक्कम अशी शिक्षणाची कारण पार्श्वभूमी. मी स्वतः शिक्षणाच्या क्षेत्रात असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व मला ठेवणं भागच होतं. कारण लोकांनी जर शिक्षणाचं महत्त्व ठेवलं नाही तर माझाच जॉब गेला असता. तर फक्त त्यांना घरात करता आलं नाही. आमच्या घरामध्ये आमच्या तिघा मुलांच्या वाटचं तेच शिकत राहील. हा, कॉलेजमध्ये असताना यांनी काही क्लासला जावं म्हणून ह्याला काही क्लास दिले होते की मार्क चांगले मिळावेत, पुढे काय इंजिनियर व्हायचं, काय व्हायचं या दृष्टीने. पण नंतर असं कळलं की हा त्या क्लासला जायचाच नाही. कुठल्या विषयाचा क्लास होता? इंग्लिश आणि गणित नेहमीचे जे असतात ते सायन्स, इंग्लिश, गणित मुख्य शत्रू म्हणजे मुख्य शत्रू जे असतात ते. तर हा तिथे जायचाच नाही कारण ते आमच्या ओळखीचेच होते ज्यांच्याकडे मी याला पाठवत होतो. ते मध्ये एकदा भेटल्यावर विचारलं, म्हटलं अहो काय कसं काय चाललंय आनंदचं? तर म्हणले चालायचं काय, येतच नाही तो तर चालणार काय म्हटलं. मग मी याला म्हटलं अरे का बाबा तू काय जात काही नाहीस? काहीतरी ते आपण जशा थापा मारतो, आम्ही जशा आमच्या वडिलांना मारल्या तशा यांनी आम्हाला मारलं. पण नंतर कळलं की हा त्या क्लास चुकवून हा सुदर्शन हॉलमध्ये सत्यदेव दुबे, सई परांजपे, विजया मेहता यांचे जे वर्कशॉप चालायचे तिथं जाऊन बसायचं. मग याला ती पॅशन होती की आपण ते करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे. दुसरा एक विचार मी असा केला की आपण जर याला उद्या इंजिनियर केलं किंवा डॉक्टर केलं तर एस्टॅब्लिश करण्यासाठी काय धाडसी होते बाबा. 15-20 माझे मार्क बघून सुद्धा त्यांना इंजिनियर किंवा डॉक्टर राहायला करावा असं वाटत होतं. तर 15-20 लाख रुपये तरी तुम्हाला खर्च करावे लागणार. डॉक्टर असेल तर त्याही पेक्षा जास्त. मग आपण हेच पैसे आपण याला नट म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी का नाही करू? जोपर्यंत हा तिथे स्टेबल होत नाहीये तोपर्यंत आपण याला सपोर्ट करू. आणि दुसरा एक आता तू म्हटलास त्याच्यावरनं सांगतो की दुसरा विचार असा आला की समजा मारून बुटकून याला आपण इंजिनियर केलं तर काय होईल की एक अत्यंत सामान्य दर्जाचा इंजिनियर हा त्याला न आवडणारं काम करताना दिसला असता आणि आपण एका चांगल्या नटाला मोकलो असतो. सांगायची तर आणि पटकन होते पण अशी रेसिपी म्हणजे मला आईच्या हातचं डांगर खूप आवडतं. डांगर म्हणजे उडदाची डाळ आणि जिरे भाजून घ्यायचे, भाजल्यानंतर ते मिक्सरमधनं काढायचे, ते भिजवायचे, दह्यामध्ये भिजवायचे, ते फुलून येतं आणि मग त्याच्यामध्ये कच्चा कांदा आणि आपल्या खाराची मिरची असते ना ती तळून ती घालायची, साखर, मीठ, कोथिंबीर आणि ते पटकन होतं. ते मला भयंकर आवडतं. अच्छा, या व्यवसायामध्ये तुम्ही आलात सुरुवातीला. आम्ही जगतो बेफाम आणि झालं एकदाचं नाटक. पण पहिल्यापासून तुम्ही काम करत होतात का आयत्या वेळी काय? हा, आता आपला हे कानाला खडा एक आमचा दौरा होता झालं एकदाचा नाटकाचा आणि त्यात मी अशोक सराफांच्या मुलाचं काम करायचो. बरोबर आहे. नारायण सारदळ नावाचे एक अभिनेते होते, ज्येष्ठ अभिनेते. आणि आमच्या दौरा चालू असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना मुंबईला परत यावं लागलं. तर आता काय करायचं? पुढचे 3 प्रयोग लागलेले आहेत, हे आहे ते आहे. तर आदला प्रयोग मी आणि ते अशोक सराफांच्या मोठ्या भावाची भूमिका करायचे. यू वोंट बिलीव्ह, मी दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगात त्यांचं काम केलं आणि माझं काम करायला पुष्कर श्रोत्रीला मुंबईहून बोलवलं. तो येईपर्यंत ते पाठ करत होता आणि मला, कारण ती भूमिका त्याला पाठ नव्हती, कारण मी आणि
पुष्कर दोघांनी ती पाठांतरी थोडं झालं होतं. म्हणजे आदल्या प्रयोगात अशोक सराफांचा मुलगा आणि पुढच्या प्रयोगात अशोक सराफांचा मोठा भाऊ. यापेक्षा प्रेक्षकांची काय फसवणूक पण हे करणार होते? सगळं कुणामुळे झालं? मुळात पुष्कर श्रोतींनी काहीतरी समस्या निर्माण केली म्हणून. आता बघूया ते काय म्हणतात तुमच्याबद्दल. आनंद इंगळेला न आवडणाऱ्या गोष्टी खूप आहेत, त्यामुळे त्याच्याबरोबर काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाहीत ह्याबद्दल जरा आम्ही साशंक असतो. कारण आनंद इंगळे ह्याला लता मंगेशकर यांच्या व्यतिरिक्त दुसरी गायिका मान्य नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर गाण्यांच्या कार्यक्रमाला जायचं तर कानाला खडा, त्याला मान्यच नाही. कोणी गायिका असूच शकत नाही. त्याच्यामध्ये गदी माडगुळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि गुलजार यांच्या व्यतिरिक्त कोणी कवीच नाही आहे. कुठच्याही विनोदी नाटकाला, विनोदी सिनेमाला किंवा अशा कार्यक्रमाला आनंद इंगळे बरोबर जायचं नाही. कारण त्याला कोणाचे विनोद मान्यच नसतात, पटतच नसतात. त्याच्या दृष्टीने त्याचेच विनोद हे सर्वश्रेष्ठ असतात. कधीकधी त्याला त्याचे विनोद सुद्धा आवडत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर अशा कुठच्या मैफिलीला जायचं नाही, कारण तो सूतकाला आल्यासारखा असं बसून त्यांचे कार्यक्रम बघत असतो. त्यामुळे तिथे कानाला खडा. तर अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आनंद इंगळे बरोबर आम्ही जात नाही, आम्ही करत नाही, कानाला खडा लावतो. अरे काय पुष्कर, काही काय का का आवडू नये? जे चांगलंच आहे ते. म्हणजे मला काही इतरांना वाईट नाही म्हणायचं, पण मला सांगा, मला खरंच सांगा तुम्ही की आपण म्हणूया असं की मन क्यों बहका रे बहका समजा गाणं आहे, तर एक पहिली लाईन होते समजा लताबाईंची, दुसरी लाईन आहे आशाबाईंची, बेला महकाओ, तर बेला महक. याच्यामध्ये तुम्ही आशाबाईंना पकडू शकता, आवाज नव्हे, प्लीज कोणीही गैरसमज करून घेऊ नका, स्टाईल आणि जी पण अद्वितीयच आहे. पण हे तुम्ही म्हणता की मी स्टाईल व्हॉइस ऑफ आशा आहे. नो नो, दिस इज स्टाईल ऑफ आशा. आणि ह्याचा फार मोठा फरक आहे हा. पण तुम्ही असं लताबाईंच्या बाबतीत करून दाखवा की हे असं गाणं असं म्हणलं की असं लताबाईंसारखं होतं. नाही होतो, उगच काय काहीतरी म्हणजे काय काही म्हणायचं का उगच? असं नसतं. तुम्ही मी आता हा शॉट सचिन तेंडुलकर सारखा खेळतो, नाही खेळत. त्याला तुझ्या आधी दिसतो बॉल, विषयच संपतो तिथे. सखाराम गटणे की माझ्या व्यवसायाबद्दल कसलीही माहिती नसलेले अनेक निरोगी मित्र होते. हे त्यांच्यातली माझे निरोगी मित्र आहेत. हे माझे अक्षरशः आहेत, तसे माझे निरोगी मित्र आहेत. ही सगळी आज खरोखरीच खूप मोठमोठ्या पदावर आहेत, मोठमोठ्या, हा याची मोठी स्वतःची कंपनी आहे, हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर काम करत असतो स्टॉक्समध्ये, आणि एव्हरीबडी इज सक्सेसफुल. आणि त्यांच्या मानाने माझं मिळालेलं यश फार छोटं आहे. म्हणजे ही सगळी आता पैशानी मानाने खूप मोठी माणसं झाली आहेत, आणि मी खरोखरीच त्यांच्यामध्ये लहान आहे त्या मानाने. पण इतकी वर्ष झाली, पण कधी असं झालं नाही की अजून तू यशस्वी नाहीस तर आपण भेटायला नको, असं कधी झालं नाही. ही एक माणसं होती की जे कायम शाळेतली मित्रच राहिले माझे, जे अजूनही. आणि हे सांगतायत की मी वांड होतो म्हणून, यांचे किस्से सांगा. ह्यांच्यावरती जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा मी येईन किस्से सांगायला. म्हणजे आपण पुढे जाणारच आहोत. तर दुसऱ्याची निंदा करण्यासाठी माणूस कायम पुढे असतो, कुणीच त्याला अपवाद नसतो, आपणही त्याला अपवाद नाहीत. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तुम्ही इथे आपला मोलातला अत्यंत मौलिक, अत्यंत महत्वाचा वेळ खर्च करून इथे आलात आणि आपल्या मित्राबद्दल यथेच्छ कानाला खडा लावणारे सगळे घटना सांगितल्या, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. थोडं मागे जाऊ आपण. पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही समांतर रंगभूमीवरती काम करत होता, तेव्हा एक चळवळ होती पुण्यामध्ये सुरू झालेली, ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी. त्याबद्दल ती थोडं काही माहिती द्याल का? ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी ही मुळामध्ये डॉक्टर मोहन आगाश यांनी त्याला ती एक नाटकाची पद्धत आहे. आपल्याकडे जसं पथनाट्य असतं कदाचित, तसं एरिना थिएटरमध्ये म्हणजे चारही बाजूनी प्रेक्षक असतात आणि मध्ये नाटक होतं. ही वोल्फगांग कोल्निडर या गृहस्थांनी, मला वाटतं तिथे त्यावेळेला आमच्याकडे मोहन आगाश यांनी त्यांच्याकडनं जर्मनीतनं ही ऍक्टिव्हिटी इथे रुजवायचा प्रयत्न केला. आणि श्रीरंग गोडबोले हे माझे पहिले गुरु म्हण, माझा मित्र म्हण, माझा त्यावेळेला सबकुच असं असलेला एक, आणि अजूनही कदाचित, त्यांनी ही पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी इथे आणली. आणि तेव्हा ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही तिथली नाटकं केली. लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, आणि त्यांनी मला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जेवढं काम करायला
शिकवलं, मला असं वाटतं की ती खूप मोलाची मदत होती माझ्यामधला नट घडवण्यासाठी. आनंद हे स्वतःला एक तुमचा शिष्य म्हणून घेतात. हो. तर एक व्यवस्थित योग्य अशा पद्धतीने त्यांचा परिचय सगळ्यांना व्हायला पाहिजे. या प्रतिमा कुलकर्णी आणि मी असं म्हणेन की तिचा बाकीचा परिचय खूप मोठा आहे. लेखिका, दिग्दर्शिका म्हणून त्या सर्वश्रुत आहेतच, पण काम करताना काय विचार करायला हवा, कशा पद्धतीचा विचार करायला हवा, चुकीच्या गोष्टी कशा बाजूला ठेवायला हव्यात, ह्याचे जर प्रयत्न कोणी केले असतील माझ्यावर तर ते प्रतिमा कुलकर्णीने केले. प्रत्येक नाटक किंवा प्रत्येक सिरियल किंवा जे काही होते तेव्हा मी असं म्हणते, त्यानंतर पॅकअप नंतर आता कानाला खडा, आता इथून पुढे अंड्या नको. पण ते होत नाही. कुठचंही स्क्रिप्ट समोर आलं की ह्याच्यात अंड्या कुठे बसेल हे मी तुमचं पहिल्यांदा ना बघते. एक शब्दही वाया न घालवता थेट मुद्द्यावर येणं हा जो गुण आहे ना तो घेण्यासारखा. या कार्यक्रमात आल्याबरोबर तिसरा शब्द कानाला खडा. तुम्ही कोण, आम्ही कोण, हवा छान, सूर्य उगवलाय, काही नाही. सूर्याची पेलेच्या रिहर्सलची एक गोष्ट सांगते तुला. आम्ही कधी इथे कधी तिथे अशा तालमी चालायच्या आणि एक दिवस तो कुंकूच्या सेटवरनं आला. आमची दिनानाथच्या वरती तालीम चालू होती आणि मला म्हणाला की कदाचित मला जावं लागेल परत शूटिंगला, माझा एक सीन परत कदाचित करणार आहेत. थोड्या वेळाने तो म्हणाला नाही नाही मला आता जायला पाहिजे आणि तो गेला. दुसऱ्याची सकाळी त्याचा फोन आला की आज मी तालमीला येऊ शकत नाही कारण राधिकाला काहीतरी ॲक्सिडेंट झालाय तर मला पुण्याला जायला लागतंय. तर मी त्याला म्हटलं पण तू आत्ता कुठे आहेस, मग आत्ता सकाळी थोडा वेळ ये. नाही आत्ता मी नागपूरला नाही आहे का, माझा काल शो होता बातमेशपेनेकीचा. म्हणजे माझं एक सीन शूटिंगचं तिथे राहिले असं सांगून तो एअरपोर्टवरती जाऊन विमानात बसून नागपूरला गेला होता. नाही. हो, तो सीन हो, करून तो तो scene सीन करून गेला होता. म्हणजे काय, तो सीन करून म्हणजे तिथून रादर पण त्यांच्याशी तरी तू इमान राखलंस. मी खोटं बोललो नाही, पण मी तिला सांगितलं नाही की मला पुढचं काहीतरी वेगळं पण आहे. म्हणजे काय की इथून पुढे अंड्याला कैदेत ठेवूनच त्याच्याबरोबर काम करता येत असेल तर करायचं, नाहीतर कानाला खडा, आता इथून पुढे अंड्याबरोबर काम करायचं नाही. म्हणजे लवकरच 2-3 महिन्यात ते काहीतरी नाही, तुम्ही काम हे करणार सगळं- अरे, एकत्र. असे अनेक खडे लागलेत आणि पडले. त्याच्यानंतर अजून नाहीये ते पाच काही प्रोजेक्ट आम्ही एकत्र केले. कसे काय तुमचे विद्यार्थी आहेत, होते म्हणता येईल. आता मी त्यांना क्लिअरली विचारलेलं पहिल्यांदाच की तुमचं काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत का. लाईक आपण बरेचदा बघतो की 6 पॅक ॲप्स किंवा वी शेप्ड बॅक त्या मूवीप्रमाणे बरेच जण करतात. तर त्यांनी क्लिअरली डिनाय केलेलं तेव्हाच की नाही मला फिट व्हायचं आहे. सो आय वॉज इम्प्रेस्ड की मी म्हटलं फिट व्हायचं आहे म्हणजे मला वेगळं ऐकायला मिळतं. कारण की हल्ली बरेच जणांना फक्त बायसेप्स ट्रायसेप्स बनवायचे असतात अँड देन दे क्विट द जिम. सो यांचा हा गोल बघून मी सुद्धा मोटिवेट झालो आणि आम्ही व्यायामाला लागलो. त्याच्यानंतर असे काही दिवस होते की वर्कआउट हार्डकोर असायचं. वेट ट्रेनिंग घ्यायला लागतं. ज्यांना फॅट लॉस केसेस असतात त्यांना वेट ट्रेनिंग शिकवायला लागतं. वेट ट्रेनिंगमध्ये मसल ब्रेकडाऊन होतो. दुसऱ्या दिवशी ट्रेन केलेले मसल्स दुखायला सुरुवात होते आणि प्रचंड सोरनेस येतो. हे त्यांनी सुद्धा एक्सपिरियन्स केलेलं. सो आय यूज टू एक्सपेक्ट की हे दुसऱ्या दिवसापासून येणारच नाहीत कारण की मी तगडा व्यायाम घेतलेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन यायचा की मी वॉर्मअप केलेलं, तू कुठेस. सो मी म्हटलं की यांचं विल पॉवर, यांचं ॲक्टिव्ह किती, हे खूप प्रचंड प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत. सो मला तसं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. आपण बरेच जण म्हणतो, आय वोंट डिनाय की ही इज ओव्हरवेट बट ही इज नॉट अनफिट. फिटनेस ॲक्टिव्हिटी वाईज हे पलीकडे आहेत. सो असे काही बेसिक अनुभव होते मला. सो हे पॉझिटिव्ह सांगितलं. हा, मग आता दुसरी बाजू नाही का सांगू. नाही सगळ्यांच्या समोरच आहे, आता काय सांगायचं आहे. यांचं ॲक्टिव्हिटीनुसार मी जे म्हणालो की सुरुवातीला 112 ते 120च्या घरामध्ये बॉडी वेट होतं. ते कमी करून 88 ते 90वर आणलेलं आम्ही आणि ग्राफ खाली खाली येतच होता वेटचा. पण सडनली देर वॉज अ प्लेटो, म्हणजे देर वेअर नो रिझल्ट्स. मी म्हटलं काहीतरी चुकतंय. व्यायाम चालू आहे, डाएटसुद्धा चालू आहे, हो म्हणतायत. पण नंतर मला काही गोष्टी कानावर यायला लागल्यात की विलेपार्लेला दीनानाथ सभागृहाच्या बाहेर वडा, समोसा, त्याच्यावर शेव, चिंचेची चटणी,
असे पदार्थ खाण्यात आलेले आहेत. So मी काहीच रिॲक्शन दिली नाही. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी जिममध्ये बघूया. सो व्यवस्थित वर्कआउट चालू होता, हॉश पॉश रेपिटेशन्स काउंट झाले आणि फटकन मी विचारलं की समोसा कसा होता. सो त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही, पण त्यांनी इमिडिएटली कमिट केलं की हो मी समोसा खाल्लेला. आणि मी तुम्हाला सांगणारच होतो आफ्टर वर्कआउट सेशन. आणि हे माझं बरंच आहे रे, मी हे ऍक्च्युली सांगणारच होतो की मला शूटिंग होतं त्या दिवशी, असं मी तिला सांगणारच होतो, पण मी तेवढंच सांगितलं नव्हतं. सो पण मी म्हणेन की ऑलरेडी ही हॅज प्रूव्हन हिमसेल्फ की 115 वरनं 88 वर 90 वर येणं इज नॉट अ जोक. सो त्यांनी ते कमी करून दाखवलेलं आहे. सो त्यांची मेंटल फिटनेस, त्यांची ऍक्टिव्हिटी ही इज व्हेरी ऍक्टिव्ह. आता मला प्रॉमिस दिलेलं आहे 2 महिन्यापूर्वी की येत्या 6-8 महिन्यामध्ये आपल्याला बॅक टू स्लिम ट्रिम फिजिक यायचंच आहे. यायचं काय पद्धतीचा व्यायाम बारीक करवण्यासाठी? हो, म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे डाएट आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग एक्सरसाइजेस करायला लागतात. सो ते आम्ही करायचो. काय काय म्हणजे? त्याच्यामध्ये स्क्वॉट्स, लेग प्रेस, पुशअप्स. पुशअप्स करून दाखवू शकता तुम्ही? नाही नाही, मी पण ते करायचो आनंदात. हो बरोबर आहे सगळं, पण आता आपण गुप्त 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 ठेवायचंय. एक एक करूया नाही, की. ते 20 करायचे एका वेळी. मराठीतला ग्रीक गॉड तुम्ही म्हणालात तो अरे बघायचा. काय बोललास आणि तू मराठीतला Greek god? हॉलिवूडमध्ये म्हणजे एखाद्याला ना नाही, नाही, Greek god तू तुम्ही- काय? Greek एखाद्याचं- god तुम्हाला हे सगळ्यांना माझे माहिती मित्र, असेल. या माझे मला बोलू माझे नाठाळ मित्र जो हा कार्यक्रम बघत असतील ते बाहेर जाऊन आता ग्रीक गॉड म्हणून चेष्टा करतील माझी. अरे नाही, आपण 6 महिन्यात पण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. बरं त्याची जी काय म्हणतो ना आपण पोझिशन त्याच्यासाठी काय करतात ते करणं पुढचं. म्हणजे आता समजा घोड्यावर बसायचं तर एवढं तरी करा, घोड्यावर बसल्यानंतर बघू ना आपण. या अजून पुढे हा चालेल. चला या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्या बात है. तुझी आवड जपताना इतर कोणाची तरी आवड जपली गेली नाही किंवा तसं काही झालंय का? ओके, वैयक्तिक आयुष्यातलं तू म्हणत असशील तर मी सांगेन की खूप चिंता माझ्यासाठी माझ्या बाबतीत माझ्या बाबांनी आणि आईनी पाहिली आहे. बिकॉज खरोखरीच आहे ते की त्याच्यात काही चूक नाही आहे. मग चिंता म्हणजे आय एम नॉट बिंग इमोशनल, म्हणजे इमोशनल कॅटेगरीतलं नाही म्हणत आहे मी की अरे कसं करणार आहेस, हे तुझं वागणं, हे तुझं असणं, हे तुझं काम, ह्या सगळ्या गोष्टीतनं माझ्या नकळतपणे तेव्हा कदाचित माझ्या घरच्यांना, बायकोला असेल, आईबाबांना असेल, त्यांनी खूप सहन केलंय माझं इथपर्यंत येणं, की आता ते वागणं ही परवडणारी गोष्ट नाही मला. आता ते सहन करायला माझे बाबा तरुण नाहीत. नाव ही इज अ ओल्ड पर्सन आणि नाव आय एम द वन की जो आता ती जागा घ्यायला हवी. आणि हे काही फार ग्रेट सांगत नाहीये, प्रत्येकाच्या घरातलं तेच आहे. म्हणजे ते म्हणतात ना की जोपर्यंत मला कळायला लागलंय की माझे बाबा बरोबर होते तोपर्यंत माझ्या मुलाला वाटतं की मी मूर्ख आहे. तर मकरंद, बरेच वेळेला कलाकारांची जेव्हा मुलाखत घेतली जाते तेव्हा किंवा आता हे जे कार्यक्रम मी सादर करतो त्यावेळेला बहुतेक सगळ्यांना विचारलं की तुम्हाला कोण व्हायचं होतं, आणि सर्व जे कलाकार आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कलाकार काय व्हायचं नव्हतं. तुला तरी निदान कलाकार व्हायचं होतं का? बिलकुल नाही. मी मग तू त्यांच्याच कोण यादीत. होतास आणि काय व्हायचं होतं? म्हणजे ते गाणं जे आहे, कोण होतास तू काय झालास तू. मला असं वाटतं की मी फक्त एक भटकंती करणारा माणूस होतो असं मला वाटतं. कारण का मी खरा तर आलोय ऍक्सिडेंटली या जगात. कारण का माझ्या जुळ्या भावाचा जन्म आधी झाला 8/55/6 मार्च 1966. माझ्या वडिलांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि सांगितलं की अरे एक मुलगा झालाय. आणि ते परत आले तिथपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं थांबा दुसरं बाळ येत आहे. आणि मी तब्बल 1 तास 22 मिनिटांनी आलो. हो, म्हणजे लोकांना असं वाटेल हा काहीतरी विचार करून आला असेल. तर मला असं वाटतं की जो विचार केलेला होता ते काय नाही करायचं हे ठरवून मी आलो असं मला वाटतं. त्यामुळे मी खरं घडत गेलो. एकच गोष्ट मी जर काही केली असेल सातत्याने तर ती मला असं वाटतंय की मी हरवत गेलो. विकेट किपिंग त्यांनी करायला घेतली की त्याला करायला लावली तर तो म्हणाला माझ्या भावाला माहितीये
तर काय म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट खेळायचंय ना, तर ह्यांना काय आहे, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, तर ही सगळी मोठी मुलं खेळायची. तर रोड क्रिकेट खेळायचो आम्ही. तर रोडवर काय एक ग्राउंडला मिनिट तू फार हुशार आहे संभाषणात, तू सगळं तुझ्या बाजूने फिरून नाही, सांगेल. मी त्यांना सांगू दे काय ते मी नेमकं. फक्त एकच सांगतोय, म्हणजे हे सांगणं जरुरीच आहे की आय यूज टू बी बुलीड, की मागे बॉल पकडणारा मुलगा असायला हवा, तर तो पकडणारा मुलगा मी होतो. नाही पण याचं क्रिकेटकडे गेला हा म्हणजे ऍक्सिडेंटली गेला. तो उत्कृष्ट खो खो पटू होता. खो खोत ते सूर मारतात ना, डाईव्ह ज्याला आपण म्हणतो. तर ह्या आमच्या बीपीएम स्कूलच्या ज्युनियर टीमचा विकेट ते अंडर 14 वगैरे होतं, त्यामुळे तो विकेट किपर ओव्हर एज झालेला. त्यामुळे हे लोक शाळेचे लोक शोधत होते. तर हा खो खो पटू, त्याला दिले ग्लोव्ज हातात आणि फायनल्स होती. तर अच्छा, म्हणजे त्याच्या आधी कधीही keeping नाही केलेली नाही, नाही. अजिबात नाही, शाळेसाठी पण केलेली नव्हती. माधव मंत्री हे चीफ गेस्ट होते आणि सगळ्यांनाच माहिती होते की ती आपल्या इंडियासाठी खेळलेले विकेट किपर होते. तर ह्यांनी तो फास्ट बॉलर ह्यांचा जो होता तो मुंबई खेळायचा, त्याच्याकडे पेस होती आणि ह्यांनी काहीतरी डाईव्ह मारून एका हातात डाव्या बाजूला कलेक्शन केलं, विच वॉज अमेझिंग. आय मीन डेफिनेटली. आणि मला आठवतंय माधव मंत्री तेव्हा बोलले हा मुलगा खेळणार इंडिया. आणि विदाउट गोईंग फॉर सिलेक्शन फॉर मुंबई टीम हा मुलगा मठाच्या पेपरमध्ये होतो, माहितीये ना, मी सांगितलं हा टीम मध्ये. यांनी मला सांगितले की अरे तुझं नाव आलंय. म्हणजे मला वाईट वाटतं की वी कुडंट अफोर्ड दॅट टाइम हिज सेट ऑफ किट प्रॉबेबली. सौराष्ट्रच्या अगेन्स्ट मॅच होती मुंबईची, हा अंडर 15ला खेळतोय. आता नेट्समध्ये हा लेफ्टी बॅटिंग करतो, तर ह्याच्याकडे ग्लोव्ज वेगळे पाहिजेत बॅटिंगचे. रायटीचे वेगळे असतात आणि त्या टीमला दिलेल्या किटमध्ये लेफ्टीचे ग्लोव्ज नव्हते आणि हा रायटीचे ग्लोव्ज घालून लेफ्टी बॅटिंग करतोय. तर ह्या अंगठ्याला प्रोटेक्शन नाही आणि फास्ट बॉलरचा बॉल उडाला त्याचा अंगठा. पण आता तुमचं स्वप्न होतं की यांनी खेळावं. हा प्रत्येक स्वप्नाच्या वेळेला नेमका कधी लागलाय, कधी पडलाय, कधी मोडलाय. मग शेवटी कानाला खडा लावला कधी फायनली की बाबा नको, आता आपलं स्वप्न नाही झालं पूर्ण तरी चालेल. लावला ना कानाला खडा लावला मी की ह्याच्या नशिबात क्रिकेटर होणं नाही. अजून काय कानाला खडे लावले त्याच्या बाबतीत? ह्याच्या बाबतीत म्हणजे मग पिशवी आहे का तिकडे खड्यांची? साथ काही विरोध? ऍक्च्युली तो काळ थोडासा असा होता की लँडलाईन होती, मोबाईल नव्हते, हा, त्यामुळे सगळे फोन त्याला घरी यायचे. माझ्याकडे नेमके त्यावेळी फोन यायला लागले होते घरी. आपको फिल्म में काम करना है, आणि घरी मला सांगायचे अशा अशा प्रोडक्शन मधनं आलंय, अशा तारखा मागितल्यात. आणि मी जायचो नाही, तर ते म्हणायचे काय काय माझं नाटक आहे. हे जेव्हा यांना कळायचं घरी की हा नाटकासाठी म्हणून फिल्म करत नाही, तेव्हा वडील माझे नेहमी एकच म्हणायचे, हा पंजाबी नाही ना. म्हटलं म्हणजे काय हा पंजाबी? ह्याला कळत नाहीये संधीचा फायदा कसा उठवावा. हा बघ नाटक करतोय, हा घरचं सामान घेऊन जातोय, बाहेरनं तर काही आणतच एक नाही. मिनिट तेच बाबांना सांगायचंय. बघूया, आपण ऐकूया. नुसतं घरचं बरंच काही सांगायचंय त्यांना. सामान त्याला पाहिजे ते, म्हणजे भांडी कुंडी का मोठे ते तांबे लावायचे, तांबे पाहिजे म्हटलं अरे आपल्या घरातलं तांबे घेऊन जाणार आणि तू आणणार का? हो मी तिकडे पेटी ठेवीन. बरं ठीक. शेवट ते आले नाही, ते गेले आणि कपडे घेऊन जायचा. चांगले चांगले कपडे, साड्या निघायला मुलींना त्यांच्या नाटकात काम. पण आता काय असं आहे की मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला बॅकिंग त्यांच्या आईचं होतं. त्यामुळे आम्ही काय बोललो तरी काही तो हो म्हणायचा सगळं, हो हो आणि सगळं. त्यामुळे मी काही बोलायचं घबरायचा. मग आम्ही आमच्या बायकोला सांगा, अगं तरी थोडे सगळे कपडे तुझे धुवून गेलाय, ते आणले का परत? नाही म्हणजे त्याला नाटकाला लागतात म्हणून त्यांनी तिथे ठेवले. ठीक आहे, मग काय जाणार? आता ठीक आहे, आता ठीक आहे. वय वर्ष 55 वर्षाचा माणूस अजून बोलतो बघा, सगळं आठवतं त्याला. काय त्या काळातल्या माणसांची असते की त्यांना
असे स्वभावाची मुलं असतात आणि तरीही 95-100 पारंपरिक पद्धतीने जर सर्व दिग्दर्शकांनी मिळून एक दिग्दर्शन होतं त्या पद्धतीत जर विचार केला तर हे तुझं असं उलटं लटकवलेणं वगैरे हे सगळं थोडं अघोरी वाटण्यासारखं आहे. त्यामुळे तुझे अजून कोणी काही तुझ्यासाठी कोणी किंवा तुझ्यामुळे काही कानाला खडा लावला का बघूया आपण. भाई पागलपन का अगर कोई दूसरा नाम दिया जा सकता है या दूसरा नाम दिया जाना चाहिए तो वो है मकरंद देशपांडे. जिसको कहना है तू पागल हो गया तू मकरंद है. इसके साथ वैसे आप पछताएं तो करके पछताएं तो बेहतर रहता है. इसके साथ मैंने एक प्ले किया जो पृथ्वी में मंचित हुआ था जिसका नाम था डिटेक्टिव मौर्य, जिसमें एक डिटेक्टिव का रोल करता हूँ. वो एक सिद्धार्थ से गौतम तक होने की एक जर्नी है. इस प्ले के हमने कोई 8 शोज किए और 8 शोज में बहुत ही गजब का पब्लिक रिएक्शन था. बहुत खूबसूरत, बहुत पॉजिटिव, स्टैंडिंग ओवेशंस लास्ट. We didn't do any rehearsal. मैं शो में आई, I enter the stage and बस I've been told, मुझे बताया गया कि आप ये कबूतर, उनकी पंखे वंखे नहीं है, ये कबूतर आप कंधे पे रखें, चलिए स्टेज पर. तो मैं आई स्टेज पर with this horrible stinking pigeon and it's an animal. और ये मकरंद ने सोचा नहीं कि शायद उनको पॉटी करना है कभी जिंदगी में, and पूरा स्टेज के ऊपर this beautiful pigeon did potty, and this is Makarand Deshpande, and we had to continue doing that whole show with this horrible pigeon smell in the theater. पागल आदमी. सत्यदेव दुबे तुमचे गुरु आणि त्यांची एक शिष्या ती तुमच्याबद्दल काय म्हणते बघूया. सो मकरंद को मैं नाटक के जरिए ही जानती हूँ. मकरंद के बारे में अगर कुछ जानना हो तो उसके नाटक देखना आवश्यक है, क्योंकि उसका सारा सार आई थिंक नाटकों में झलकता है. हिज इन्वॉल्वमेंट विथ राइटिंग, उसका पैशन है लिखना, नए विचार, खूबसूरती को तैयार करना, एक्टर्स के साथ काम करना, ये सारे उसके पैशंस हैं. और ये सारे पैशंस वो बहुत ही खूबसूरती से अपने काम में थिएटर में इस्तेमाल करता है. लेकिन मुझे मकरंद से हमेशा एक शिकायत रहती है, वो नाटक रन नहीं करता कभी भी, 1-2 शो करके छोड़ देता है. और उससे मुझे बड़ी कोफ्त होती है, क्योंकि नाटक जब बार बार किया जाता है तब समझ में आता है. एंड आई रियली फील कि मकरंद को अपने नाटक ज़रा ज़्यादा घिसने चाहिए. और मकरंद मेरे हिसाब से क्या कहूँ, दुबे का वारसदार है. सत्यदेव दुबे जो मेरे गुरु रह चुके हैं और हिंदी नाटक में बहुत बड़ा योगदान रहा है उनका, उसके वारसदार हैं. क्योंकि दुबे की सनक और दुबे का जोश दोनों मकरंद में पूरी तरह से मौजूद है. आई वुड लव टू वर्क विथ मकरंद. जब भी बुलाएगा मैं कोशिश करूँगी, मगर वो टाइम भी ऐसे ही देता है, 2 दिन में चलो नाटक तैयार करो. अब मुश्किल है वो करना. अब मुश्किल आहे. मी बऱ्याच लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणजे मला आठवलं आहे, मी अनुरागला एक त्याची सॉलिलोकी होती, सम्रांगण नावाचं नाटक करत होतो 93 साली. मी त्याला रूममध्ये बंद केलं आणि मी निघून गेलो. ना पाणी आहे ना काय आहे. आणि परत येऊन जेव्हा रूम उघडली तेव्हा मी फक्त त्याला एवढंच सांगितलं, डू इट. आणि देअर ही वॉज. इट वॉज नॉट अ टॉर्चर. इट वॉज जस्ट दॅट व्हॉट आय डिड वॉज आय गेव हिम टाइम. तू त्या सॉलिलोकी बरोबर राहा, मी तुला डिस्टर्बन्स नाही आहे. डिरेक्टर पण डिस्टर्बन्स असू शकतो ॲक्टरसाठी, त्याचा प्रेझेन्स सुद्धा डिस्टर्बन्स असू शकतो. मी निघून गेलो, पुन्हा आलो, तो अनुराग वेगळा होता. त्याच्या वेदना आजही कायम आहेत. बघूया आपण, ऐकूया. वेदना. मकरंद देशपांडे जो है उनको मैं थिएटर का बॉब मार्ले बोलता था. मकरंद ने मुझसे वो काम कराया जो मुझसे आज तक कोई नहीं करा पाया. मकरंद ने मुझे रस्सी पे चढ़ाया है. मकरंद ने मुझे स्टेज पे निर्वस्त्र किया है. मकरंद ने मतलब सब कुछ करवाया है मुझसे. और उसका जज्बा देख के बहुत सीखने को मिलता है. उसको हॉस्पिटल में एडमिशन हुआ एक सर्जरी के लिए, तो 3 नाटक लिख के बाहर आया. उनको रोक पाना बहुत मुश्किल है. बह तो जाते हैं, उनको रोक पाना बहुत मुश्किल है. और इसलिए मैंने कान पकड़ लिया. तो उनसे 2006 में मैंने थिएटर छोड़ा था. उसका एक ही कारण था, और मकरंद देशपांडे. वो इसलिए क्योंकि हमारा नाटक था सर सरला, जो बहुत चला. इतना चला कि मकरंद ने भाग 2 लिखा. भाग 2 भी अच्छा निकल गया, तो मकरंद ने फिर भाग 3 लिखा. एक दिन मकरंद को जीनियस आइडिया है कि दिन में 1, 2, 3 तीनों शो नाटक करते हैं. तो जब पार्ट 1, 2, 3 हो गया और दिन में 9 घंटा शो होने लगे,
उसके बाद आई थिंक 2 ही या 3 बार शो हुआ। मैं उसके बाद से जो पृथ्वी से निकला हूँ कभी लौट के नहीं गया। 2006 12 साल हो गए मेरे को, आज तक लौट के नहीं गया। ये नहीं होगा मुझसे। तो मकरंद मेरे गुरु हैं, मकरंद ने मुझे सिखाया सब बहुत कुछ। मकरंद ही कारण है की मैं थिएटर से गया। होऊ पाहणारा शिष्य तुझा मकरंद काय म्हणतो बघ तुझ्याबद्दल. हमारा नाम है रतन नोरा और माइकी सर का स्टूडेंट बनना चाहता हूँ पूरा के पूरा, क्योंकि माइकी सर का हमको बहुत हौसला है। माइकी सर आपका हमको बहुत हौसला है और बहुत ही खूबसूरत आपके सर पे घोंसला है। क्या क्या फांदीबाजी निकल रही है वहां से एक एक। हम ड्रामा क्यों नहीं कर सकते? अरे भाई, हम जब 2 बोतल पी के निकलते हैं तो पूरा मोहल्ला कहता है ए बस कर तेरा ड्रामा, ए बहुत हो गया तेरा नाटक। तो हमको ड्रामा करना है क्योंकि आप ड्रामा किंग है, आप ड्रामा के गुरु है। आपके अंश से कई एक्टर, डायरेक्टर, राइटर, टाइटर करके बाहर निकले हैं। बचपन से नाटक कर रहा हूँ, हम तो पैदा ही ऑपरेशन थिएटर में हुए हैं। 7 बजे मेरी पहली घंटी बजती है, 7:30 बजे दूसरी घंटी और 7:30 के बाद तीसरी बेल होती है। ऐसी बेल होती है कि फिर हमारी सीधा पुलिस में ही बेल होती है। बेट भैया लवकर, हमारा नाम है रतन नोरा और एक्टिंग करूंगा पूरा के पूरा। काय बोलणार. न सांगता तिकीट काढून नाटकाला येऊन बसतो आणि हसतो, कधी बोलतो, कधी न बोलता निघूनही जातो आणि अशी सगळी नाटकं बघतो. अरे कुठनं वेळ काढतो काय काही माहित नाही मला. पण त्यांनी पण कानाला खडा लावलाय की तुमच्याबरोबर नाही करायचं नाटक, तुमची ती पॅशन बिशन बघून. बघ करू नये मला असं वाटतं, कारण का जर आता न करता एवढा पेळलेला आहे तो. तुझा किती विविध प्रवास आहे बघ. म्हणजे खो खो, त्याच्यानंतर मग क्रिकेट, क्रिकेट नंतर मग लेखन, लेखनानंतर पुन्हा मग मालिका, मालिकातनं सिनेमा, सिनेमातनं पुन्हा लेखन, लेखनातनं पुन्हा निर्माता, निर्मातातनं पुन्हा दिग्दर्शक, दिग्दर्शकातनं अजून बरंच काय. हे सगळं करताना असंख्य माणसं भेटली, काही जवळ आली, काही लांब गेली. या सगळ्या माणसांबरोबर आपण आयुष्य जगताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली चूक आहे, काही वेळेला वाटतं आपलं बरोबर आहे, काही वेळेला असं वाटतं की नको बाबा या माणसांपासून कानाला खडा लावतो पण परत या माणसाचा अनुभव सुद्धा नको. असं काही ना काहीतरी प्रत्येका बाबतीत आपलं होतं, पण एखादा कुठला तरी त्यातला अनुभव फार टिकून राहतो, तो दूरगामी खोलवर असा परिणाम करून जातो. तर आपल्या या कार्यक्रमाच्या विषयानुसार असा काही कानाला खडा तू लावलायस का? मला असं वाटतं की पटेल लोकांना नाही पडणार, बट यु नो द टाइम्स आता जे आहेत, आपण आपली दैवत जी आहेत तिला थोडी बदलायला पाहिजे. मला आवडेल सांगायला की विजय केंकरे, चंदू कुलकर्णी आर वन ऑफ द टॉप डिरेक्टर्स ऑफ मराठी रंगभूमी. लेट्स नॉट कीप टॉकिंग अबाउट ओनली द येस्टर इयर डिरेक्टर्स. आणि ते दिग्गज होते आणि त्या दिग्गज ते आहेतच ना, झालं ना सगळं. मग यांना कोण सांगणार की कधी सांगणार काय? हे फक्त इतिहासात नमूद होणार की त्याच्यानंतरच्या दशकात यांनी 50 नाटकं केली. वेन विल आय नो की मी आता तू इथे बसल्यास संजय मोनेचा बघितलेला ऑथेलो, आय हॅव नॉट येट वॉच्ड ऑथेलो लाईक. हे कोण सांगणार? का अजून आम्हाला तेच ऐकायचं की या माणसांनी ना त्या काळात असा परफॉर्मन्स केला होता की भिंतीला आपटून यायचे रे शब्द परत. कुठल्या भिंतींनी ऐकले मला माहित नाही, किती त्याला भोकं पडली मला माहित नाही, पण मला आत्ता इथे असलेला संजय मोने दिसतोय. तर मला असं वाटतं की वी शुड ट्राय अँड क्रिएट युअर ओन पीपल. नाटककार मोठा होण्यासाठी तो मरायलाच पाहिजे असं नाही, तो जिवंत असताना मोठा असू शकतो. नक्कीच, किती छान बोलले. मला असं वाटतं माणूस म्हणून पण ना आपण देव आपले बनवून ठेवतो, दैवत बनवून ठेवतो आणि मग तिथनं आपल्याला हलायचं नाहीये. विराट इज गोइंग टू फेस द सेम प्रॉब्लेम. अर्धमध्ये लोकांना वाटतं की हा आउट व्हावा आमच्या त्या दैवतासाठी. वी डोंट वॉन्ट न्यू दैवत. सो द पॉइंट इज कुठेतरी प्रेक्षकांना मला किंवा सगळे जे काही अशा स्थानी आहेत की ज्यांनी सांगितलं की बाबा विश्राम बेडेकरांनी सांगितलं पेडगावचे शाणे चांगलं आहे, लोकांनी पटकन मानलं, म्हणजे एक जस्ट उदाहरण म्हणून. तर आर वी वेटिंग फॉर दॅट विश्राम बेडेकर? मला वाटतंय प्रेक्षकांनी किंवा असलेल्या स्थानिक लोकांनी सगळ्यांनी विश्राम बेडेकर बनावं. तर पेडगावचं जे वेडेपण आहे ते शहाणपण म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल.
वा. आजकालच्या तरुणांना असं चिरतारुण्य लाभण्यासाठी त्यांनी काय करावं, कुठल्या गोष्टींसाठी कानाला खडा लावावा? म्हणजे तुमच्या ज्या क्षेत्रात तुम्ही जास्त वावरला ते हिंदीत आपण विचारू, आपकी जवानी का राज क्या है सर? राज एक ही है, डब्ल्यू, वाइन, हाँ सिगरेट या और औरत. हाँ ह्या तिन्ही गोष्टीपासून मी लांब राहिलो. फक्त एकच पोरीवरती मी प्रेम केलं, हा. तिच्या पाठीमागं लागलो, हा. तिला जाम त्रास दिला आणि तिच्याशीच लग्न केलं. आणि ती म्हणजे माझी पत्नी क्या बात, क्या बात. सीमा, की जिचं नाव आहे सीमा, पण ती ओलांडायला मला बराच त्रास झाला होता. 5 वर्ष मला धडपड करावी लागली होती. म्हणजे ऍक्च्युअली पाहिलं ना तर 92 वर्षाचं 52 वर्षाचं माझं लग्न म्हणजे आता झाले आहेत. आणि त्याच्या आधीचे 5 वर्ष म्हणजे 57 वर्ष आमच्या दोघांचा काही संसार चालू आहे. की ती शेवटी मला म्हणायची की अहो चुका असू देत केलेल्या, पण तुमचं हे जे बेसूर गाणं आहे ना ते बंद करा. बेसूर गाणं म्हणजे हे लाख चुका असं तिला केल्या परप्रीती तुझ्यावरती, हे बेसूरच होतं, ते काय सुरात नव्हतं. तेव्हा हे बेसूर गाणं तुम्ही आवरा, मी तुम्हाला क्षमा केली. आणि मी त्यावेळी जास्त बेसूर गात असे. लाख चुका असं तिला केल्या परप्रीती तुझ्यावरती असं बोलल्यानंतर ती मला सांगायची काय तिला गाण्याचा कान आहे फार चांगला, ती स्वतः गाती फार चांगली. त्यामुळं त्याला बेसूर गायलेलं कुणाला आवडत नाही. आणि मला सांगायचे की तुम्ही आता बेसूर गाऊ नका, तुम्हाला मी क्षमा केली. संपलं, खतम, किस्सा खतम. तुमची सुरुवात मराठी चित्रपटात नव्हती आणि तेव्हा तुम्ही एक आयुष्याला आपलं एक सीमा घालून घेतली. तेव्हाच तुम्ही तर म्हणालात 5 वर्ष मला खटपट करायला लागली. का तुम्ही एवढे रुबाबदार देखणे हिरो म्हणून गाजले, तुमच्यासारख्या गृहस्थांना 5 वर्ष का खटपट करावी लागली? कारण एकच, काय? सीमाबाईंची आई. मी व्हिलनची कामं करत होतो त्या हिंदीमध्ये, आणि माझ्याबद्दल कोणीतरी त्यांचे कान भरले होते. मी सांगितलं ना की आमचे मित्र फार आहेत आणि आमच्याबद्दल ते सगळीकडे सारखे सांगायचे. त्यांनी पहिल्यांदा त्या लोकांनी ओळखले की सीमाची वीक पॉईंट कुठला, तिची आई. त्या आईचे कान भरले की रमेश देव ना नंबर 1चा हलकट, वाटेल त्या पुरीकडे जातो, असं करतो तसं करतो. पुरी ह्या बरोबर तो हिंडताना मी बघितला, त्या पुरीबरोबर हिंडताना बघितला, ह्या हिरोईन बरोबर हिंडताना मी बघितला. त्यामुळं तिचा माझ्याबद्दल भयंकर गैरसमज होता. आता हा गैरसमज त्यांनी जवळजवळ कानाला खडा लावला होती, या माणसापासून दूर राहा. आई माझ्याकडे बघायची, ती अशीच टावकार बघायची. आय लव्ह यू हा शब्द काय बोलायला संधी मिळत नव्हती. शूटिंग सारखं चालायचं, त्यामुळे शूटिंगच्या वेळी बोलता येत नव्हतं. मग कधी वेळ साधली? एकदा संधी मिळाली आणि त्या संधीचा मी फायदा घेतला. थांबा, सगळ्यांनी नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. हा, शांताराम बापूंचे भाऊ त्यांनी पिक्चर काढलं होतं. त्या पिक्चरमध्ये मी आणि सीमाबाई हिरो हिरोईन होतो. तर असं उंचकडे ऊस होता, त्या ऊसाच्या पाठीमागच्या बाजून असं पुढे येतो बैलगाडीवरती. आम्ही दोघं बसलोय, गवत आहे वरती, त्या गवतावर आम्ही दोघं बसलेलो असतो. आम्ही निघणार, ते म्हटले की आम्ही या, म्हटलं की यायचं. या म्हणाले आम्ही निघणार, इतक्यात ढग आले. पण आता एक गंमत आहे की 92व्या वर्षी 20व्या वर्षाच्या पूर्वीला आय लव्ह यू म्हणायला जरा खटकते रे. डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर आय लव्ह यू कसं म्हणणार? म्हणजे मनाचे डोळे बंद करा. मनाचे डोळे बंद करायचे. तू जरा दूर जा. हो, मी फार दूर आहे. तू माझ्या समोर असतास ना की या जन्मात मला की आय हेट यू पण म्हणता येणार नाही. हो, नाही, आय हेट यू पहिल्यांदा म्हणेन, पण आय लव्ह यू म्हणता येणार नाही. अगे ही वाऱ्याची झुळूक आली ना, किती शांत वाटलं बघ. खरं सांगू, माझं तुझ्यावरती अतिशय 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 प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? आणि नको नाही म्हणायचं नाही, नाही म्हटलंच ना तरी मी तुला उचलून घेऊन जाईन, बोल्यावर उभं करीन, लग्न करीन आणि हनीमूनला घेऊन बोलो. झाले संसाराला 52 वर्ष झालीत. जास्त 52 नाही, 50 वर्ष 2 वर्षापूर्वी केलं आपण. झाली 50. 50व्या वर्षी पुन्हा आम्ही लग्न आहे माझं. हिच्याबरोबर 2दा लग्न झालेले आहेत. हो, 50 झाली. पहिल्यांदा 50 वर्षापूर्वी, म्हणजे आता 53 वर्ष नाही, तसं पाहिलं तर नाही 54 नाही, आता 53 वर्षापूर्वी पहिलं लग्न झालं कोल्हापूरला. त्यावेळी राजाराम टॉकीज म्हणून होता, टॉकीजमध्येच केलं मी. टॉकीजमध्येच लग्न? टॉकीजमध्ये तिथं मोठा मस्त पैकी मंडप तरी केला होता. कोल्हापूरच्या लोकांनी अतिशय सुंदर सेट मांडला होता.
तिथं आमचं लग्न झालं. तुला सांगतो, मला अजून आठवण आली की इतकं बरं वाटतं की कोल्हापुरात ती जे टॉकीज आहे ना, तिथून एक समोरून रस्ता येतो, एक इकडनं येतो, एक इकडनं येतो आणि एक मागणं असतो. 4 रस्ते येतात. प्रॅक्टिकली 4ही रस्ते फुल झाले होते. पोलिसाचा बंदोबस्त होता. गाड्या बिड्या कुठल्याही येत नव्हत्या. जवळजवळ नाही म्हटलं तरी 70-80 हजार लोक तिथे जमले होते बापरे. आमच्या लग्नाला. कारण उघड आहे म्हणजे आघाडीची एक जोडी आहे. त्या काळातल्या दृष्टीनं पहिलं लग्न ते कोल्हापुरात झालेलं एका हिरो हिरोईनचं. पण इतके मोठं लग्न झालं, सगळं झालं, पण मला एक साडी नाही घेऊन दिली या माणसानी. कानाला खडे सांगा काय ते आता. ही वेळ आहे पटापटा. अरे सुरू कानाला खडा म्हणजे तू हिनं म्हणजे कान पुष्कळ उपटलेत. मी एकदा म्हटलं मला साड्यांची खूप आवड आहे, तर मी एकदा म्हटलं मला साड्या घ्यायच्या. खूप त्यांच्या मागे लागले. बरेच कुठेतरी गेले ते बाहेर आणि म्हणाले साडी पाहिजे ना तुला. मी म्हटलं हो, पण ते तुमच्या पसंतीची नको, मला माझ्या पसंतीची पाहिजे. ते बघतो मी म्हणाले. आणि कुठेतरी गेले आणि काय साड्या, ते काय कोणाच्याकडून साड्या घेऊन आला होतात तुम्ही? ते तुझ्यासाठी नाही, पण कोणाकडून घेऊन आला होतात? कोणाकडनं तरी अशा साड्या घेऊन आलात, त्या तिकडल्या बदलल्या आणि असं काय एका दुकानामध्ये सेल लागला होता. हा, त्या सेलमध्ये हिच्या आवडीच्या रंगाची एक साडी होती, ती घेतली. पण ही तुम्हाला घ्या असं कोणी सुचवलं? नाही, मी ठरवलं की हिला पाहिजे होती तशी साडी घ्यायची. का कोणी मैत्रिणीने सल्ला दिला ही बरी दिसेल म्हणून? तिथं मैत्रीण, अशा वेळी मैत्रीण असली ना की ती पहिल्यांदा स्वतःसाठी मागणार. हो म्हणजे त्यामुळं अशा वेळी मैत्रीण नाही. असं झालंय वाटतं कधीतरी. नाही बऱ्याच वेळा झालं. नाही एवढा मी दिवाना झालं ना असं. बऱ्याच वेळा. काय काय नाही, काय वाटेल ते बोलतो काय. ना हे वाटेल ते बोलायचं नाही. आपलं मोने साहेब आहेत, त्यांच्यासमोर बोललं ना ते संबंध जगभर होल करून जगभर सांगे. जग बघतच आहे की आता. माझी आवड जरा भडक आहे आणि ही जरा चांगली आहे. माझी आवड वाईट आहे. अरे माझी आवड 5 वर्ष कष्ट केलं सांगताय तुम्ही? कुणाकडे आता होते? तुझ्याकडे नाही बघत, माझी आवड मी सांगतो की माझी आवड तशी वाईट आहे. तुझी आवड चांगली आहे. आता मला ना चांगली आवड आहे. तर माझ्या असं म्हणा ती मी आणलेला रंग ती साडी कधी नेसत नाही. पण तिच्या 50व्या वाढदिवसाला 50 कॉईन्स असतात ना सोन्याच्या, त्या 50 कॉईन्सचे असे सुंदरपैकी एक हार तिला म्हटलं बाई घे हार घे. घेऊन नाचली आहे ती. नाचलेल्या संबंध घरभर दाखवत होती आणि मैत्रिणीला फोन करायची, अहो मला आज कधी 50 कुठल्या नवऱ्यानं केलं असेल काय. एवढ्या भेटी दिल्यात त्यांना, पण त्यांनी तुम्हाला काय भेट दिली का? त्या बाबतीत तुम्ही काय कानाला खडा लावलाय? हो घेतलं काय ते घेतलेलं. जास्तीत जास्त म्हणजे श्रीखंड द्यायची ती मला. तुम्हाला आज जेवणाचं मी श्रीखंड देते. मला श्रीखंड फार आवडतं. ही भेट पण तिनं मला कधी ना शर्ट घेऊन दिला, ना पॅन्ट घेऊन दिली, ना मग आता मग स्वेटर बिटर तर प्रश्नच नाही. म्हणजे अशक्य. बघा ना, पण ते बघा, तुम्हाला शर्ट दिला की तुम्ही म्हणता हा रंग मला आवडत नाही. करेक्ट आहे. माझा रंग घ्यायचं हे वेगळे असतं आणि तुम्ही वेगळंच म्हटल्यानंतर मग मी म्हणते जाऊ दे ना, कशाला द्यायचा. सोय बायका म्हणजे पहिल्यांदा सोय बघतात. काय खरंय की नाही. ऑरेंज साडी, हो ऑरेंज साडी. बायकी तुम्ही आधी पहिल्यांदा स्वतःची सोय बघता. म्हणजे कसं? बाई म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर ती आपल्या स्वतःला घेते. स्वतःला काय पाहिजे ते बघ.
असते. नवऱ्याला काय पाहिजे याचा कधी विचार करत नाही. त्याला जेवायला कुठे घेऊन जायचं म्हटलं तर पहिल्यांदा मी विचारतो, म्हणजे पहिल्यांदा मी म्हणतो चल इथं जेवायला जाऊया. इथं नाही. मग मी ठरवलं की आता हिला जेवायला आपल्या मर्जीप्रमाणे न्यायचंच नाही, तिच्या इच्छेप्रमाणे. आणि मग तिची इच्छा 5 स्टार असायची. खिशात त्यानं सांगितलं की ह्या इथं जायचं, मग मी पहिल्यांदा खिसा तपासायचो की बाबा खिशात पैसे आहेत का नाही. बट त्या काळामध्ये कार्ड नव्हतं, हल्ली कार्ड आहे, त्यामुळे काय काळजी वाटत नाही. कुठे गेलं तरी भीती नाही. कार्ड दिलं ठक पैसे गेले. पण त्या काळात नव्हतं, ते खिसा बघायचं आणि मग तिला सांगायचं का हे बाई इथं नको, इथं त्रासदायक आहे, मला तेवढे पैसे नाही आहेत, तुझ्याकडे असते तर ते. तर ती म्हटली मला जेवायला तुम्ही घेऊन जाणार आणि मीच पैसे देऊ. ती असताना सुद्धा पैसे द्यायची नाही. हो, ते बायकांकडे पैसे असतात. ठेवायलाच लागतात ना. रमेशचा नेहमीच आम्हाला प्रश्न असतो, तुला मी एवढे पैसे दिले होते ना, गेले कुठे? म्हणलं खाल्ले. आता आम्ही काय मी सांगणार. अरे बहुतेक बायकांना पुरुष विचारतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं 4 महिन्यापूर्वी दिले होते, आता काय विचारताय, मधल्या 4 महिन्यात झाले ना खरं. अरे ती गंमत झाली. हे असं सारखे नव्हते ना. आता हल्ली मी तिला पैसे दिलो ना की तिच्याकडनं एका डायरीमध्ये लिहून घेतो माझ्या की मला रमेश देवने 5,000 रुपये आज दिले, असं हिच्याकडनं लिहून घेतो. असं लिहून घेतो. आज नाही दिलेले, जेव्हा देतो तेव्हा लिहून घेतो. असे काही त्यांच्या पैसे ठेवायचे काही खास जागा आहेत? अरे 1 जागा नाही, 10 जागा आहेत. माझी नाही, मोहने यांची आहे. ती मी इतके दिवस आता शोधते की अजून नाही मिळाली. नाही मला अजून मिळाली. याचं कारण असं आहे की मी पैसे इथं ठेवतो. माझ्या खिशातनं बाहेर कधी काढतच नाही. मी कपाटात पैसे ठेवत नाही, कारण कपाटाची किल्ली हिच्या हातात. मात्र मैत्री आहे काय, त्या चिठ्ठ्या हिला एकदा सापडल्या आणि हिनं जगणी तांडव केलेलं आहे, नृत्य. आणि मला नाक घासावं लागले त्या दिवशी. माझं ते म्हणजे अखेरेचे हे गाणं त्याचा उपयोग नाही पडला. मग तिच्याकडनं सगळ्या शिव्या खाल्ल्या. मी गप्प बसलो होतो. मुलं माझी अजिंक्य आणि अभिनय दोघं होते, लहान होते. दोघं म्हटले की बाबा बघ किती शांतपणे, बाबा तुम्ही इतकं शांतपणे ऐकू नका, त्याला उत्तर द्या. म्हटलं नाही ग, ते चिडलेले आहे, चिडू दे ना, दिल उत्तर. अरे त्याने शिवाय दिलं तर काय झालं, प्रेमानं शिवाय देते ती. कसं करू. बेडरूममध्ये गेलो, कडी घातली दाराला आणि साष्टांग नमस्कार घातला की बाई ग चुकलं माझं, मान्य करतो. त्या चिठ्ठ्या लग्नाच्या आधीच्या आहेत, कारण चिठ्ठीवरती तारीख नव्हती. त्यामुळे लग्नाच्या आधीच्या गोष्टी आता कशाला काढते. खरं आहे की नाही हो? तुम्ही सांगा मामा मित्रांनो. पण तारीख नसणं हे खरं आहे का तारीख नसणं ही सोय आहे? सोय. सोय म्हणजे त्या पोरीला म्हणजे तारीख होती ते मी खोडून टाकायचो. त्यामुळं ती तारीख तिला कधी कळली. त्यामुळे तिला सांगितलं की या लग्नाच्या आधीच्या, मग तुम्ही जपून का ठेवल्यात? मग एखादी चिठ्ठी वाचलीत का? सगळ्या त्याच्या आतच त्यांनी ताब्यात घेतल्या असतं. जाऊ दे, एवढं तू नको, एवढा तू आत घुसून म्हणजे आज माझी कानाला खडा. आता आज घरी गेल्यानंतर ती माझी पुन्हा काही चंपी करेल. त्यामुळे आता ह्या वयामध्ये 92व्या वर्षी बायकोकडनं नको आता एवढं का प्लीज. तुमच्या घरून जो थोडासा विरोध होता तुम्ही चित्रपटात येण्यासाठी, तसा तुमच्या मुलांनी चित्रपटात येण्याबद्दल विरोध होता का? नाही, नाही माझा नव्हता, हिचा होता. त्याला लंडनला पाठवलं होतं कॉम्प्युटरसाठी. आणि त्याच वेळी भद्राचं एक पिक्चर आलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा जो अजिंक्य आहे त्याचा फोटो आम्ही बघितलेला आहे आणि त्याचं पिक्चर आम्ही मराठीतलं बघितलंय, तर आम्हाला त्याला घ्यायचं आहे. खरं म्हणजे माझी इच्छा होती की त्यानं कॉम्प्युटर सायन्स घ्यावा, म्हणून त्याला लंडनला पाठवलं होतं मी. पण तिथून बोलून घेतलं. आता काय असं वाटतं की नसतं बोलवलं तर बरं झालं असतं. कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये तो जास्त चांगला झाला असता. इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय. आणि त्या काळात म्हणजे अगदी बिगिनिंगला पाठवून दिलं होतं. त्यामुळे आतापर्यंत त्याने कॉम्प्युटरचं तिथं प्रचंड मोठं काम केलं असतं. म्हणजे कॉम्प्युटरची सुरुवात जेव्हा होती आपल्याकडे तेव्हाच होती, तेव्हाची ती गोष्ट होती. त्यामुळे आतापर्यंत तो फार मोठा झाला असता तिथं. आता हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्यानं भरपूर कामं केली, अजूनही तो कामं करतो. पण मॉनिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते जास्त कदाचित झालं असतं.
आणि कधी कधी खंत मनाला वाटते मला तर ती की आजूला मी बोलवून घेतलं. बाबांनी तर कानाला बरेचसे खडे लावलेच पाहिजेत, पण त्यांच्यामुळे आम्ही पण खूप कानाला खडे लावलेले आहेत. काय काय आहेत ते? आय डोंट नो वेअर टू स्टार्ट फ्रॉम. पण बोल 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 माझी आई बोल तू आता तुला संधी मिळालेली आहे साहेबांनी सांगितलंय बोल. तर माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि अभिनय बाहेरगावी गेला होता आणि आई म्हणाली तू एकटी रूममध्ये झोपू नकोस, तू माझ्या खोलीत येऊन झोप. आणि बाबा तेव्हा उशिरा क्लबमधनं यायचे, तर मला वाटतं 11, 11:30 वाजले असतील आणि मी लवकर झोपायची 10, 10:30 वाजता वगैरे. मी झोपली होते आणि झोपताना माझे डोळे नेहमी उघडे असतात, म्हणजे जरा उघडे असतात, कम्प्लिटली बंद होत नाही. मोठे डोळे तसेच असतात. तर बाबा आत आले, त्यांनी त्यांचे ते बॅग बी काहीतरी ठेवली आणि काहीतरी ते बोलत होते असं वाटतं, आय डोंट रिमेंबर. आणि ते बोलत होते आणि थोड्या वेळाने ते बाहेर गेले असं मला दुसऱ्या दिवशी कळलं. आणि आईला जाऊन म्हणाले ही मुलगी कसली मिजाजखोर आहे की मी हिच्याशी बोलतोय आणि ही मला एकही उत्तर देत नाहीये. आई म्हणाली की स्मिता झोपलेली आहे, सो तुम्ही काय बोललेलं तिला काहीच माहित नाहीये, तिचे डोळे उघडे असतात झोपताना, सो डोंट एव्हर टॉक टू हर वेन शी इज लाईंग डाऊन. आणि बट एव्हर सिन्स देन आय हॅव नाव स्टार्टेड शटिंग माय आईज, कारण द कॉम्प्लिमेंट आय गॉट. अजून एकदा गंमत झाली होती हिच्याबद्दल. हिचं प्रेम प्रकरण चालू होतं अभिबरोबर आणि मी तिकडनं गाडीत आलो. हिला माहिती नाही की अभिनय कोणाचा मुलगा आहे, फक्त देव 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 अभिनय. आणि कदाचित ह्या लोकांना की आपल्या स्वतःच्या पलीकडं कधी बघायचा विचारही नसतो प्रेमात असताना. नाही नाही असं नव्हतं. मला माहित होतं की तुम्ही कोण आहात, बट नॉट ॲज अभिनय's पेरेंट्स. तर हिनं मला बघितलं आणि अभिनयला विचारलं, अरे रमेश देवच्या घराजवळ तू राहतोस? हे इथे राहतात असं विचारलं. मी सांगते काय झालं ती विचारते तिला सांग. तर अभिनयला मी भेटायला आले होते आणि त्यांच्या घरी, आणि खालती अभिनयची बाईक होती आणि मी त्या बाईकवर अशी मस्त बसले होते आणि अभि उभा राहून गप्पा मारत होता आणि खूप असा मस्ती करत होता. आणि थोड्या वेळाने कशी लाल गाडी आली आणि ती थांबली आणि अभिनय एकदम सिरियस झाला. तर म्हटलं हा असा सिरियस का वागायला लागला. आणि बाबा उतरले आणि म्हणाले अरे हॅलो हॅलो, काय इथे खालती बसून बोलताय, वर येऊन बोला, वर बसा ना. तर आणि हां 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 असं अभिनयनी केलं आणि बाबा निघून गेले. तर म्हटलं अरे वा अभिनय, मिस्टर रमेश देव स्टेज इन युअर बिल्डिंग, हाऊ नाईस, बट वाय इज ही कॉलिंग अस टू युअर हाऊस? आय मीन वाय इज ही कॉलिंग अस टू हिज, म्हणजे त्यांच्या घरात आपल्याला का बोलवत आहेत? देन ही सेड स्मिता दॅट्स माय फादर. म्हटलं ओ ओके. एक महाराष्ट्रीयन आणि भारतभर एक प्रतिमा आहे. इतके वर्ष तुम्ही काम करताय, तुम्ही काय आहात असं तुम्हाला वाटतं स्वतःला? लोकांना तुम्ही काय सांगलं मी स्वतः असा आहे? जर मला क्षमा मागायची असेल तर मनापासून मी असं सांगेन की मला माझ्या आई वडिलांची दोघांची क्षमा मागावीशी वाटते. मी चांगला मुलगा नाही आहे. माझी आई माझ्याबद्दल म्हणायची की अरे बाबांना बोलवा, रमेशला बोलवा, रम्याला बोलवा, रमेशला बोलवा, रमेशला बोलवा. आणि त्यावेळी मद्रासला मी शूटिंग करत असतो. आता ह्या वयामध्ये मला फील होतं की आपला मुलगा आपल्या जवळ असावा, आपली बायको आपल्या जवळ असावी, तिने आपल्याशी बोलावं. किती 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 ते फायदेशीर असतं. कशासाठी एवढे पैसे कमवले? घर, आता माझं घर बघितलं ना, अतिशय सोन्यासारखं घर आहे. अमिताभ बच्चनसारखा मनुष्य मला माझ्या घरी आला की म्हणतो की रमेश माझे 4 बंगले आहेत रे, पण असा व्ह्यू माझ्या घराला नाही आहे. पण माझी त्या ठिकाणी माझी आई आणि माझे वडील नाही येऊ शकले. मी नाही माझ्या वडिलांना आणू शकलो, नाही माझ्या आईला आणू शकलो. का तर मी माझ्या मस्तीत होतो. संजय तू खपली काढलीस रे राजा, जखमेवरची खपली काढलीस बेटा. बस मनस्ताप होतो, दुःख होतं, डोळ्यातनं पाणी येतं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.